आज आपण गुप्त नवरात्र आहे 15 जुलैपासून आणि आज आपण ब्लेसिंग घेऊया. गुप्त नवरात्र देवीची ब्लेसिंग घेऊया आपण. हे बघा देवीचं काढं चालू उलटं देवीचं गुप्त नवरात्र म्हटल्यावर बघा देवी चाली आपल्याकडे. देवी माँ दुर्गा देवी लक्ष्मी माते आज माझ्या सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग दे रे. आधी एक कार्ड पडलंच होतं पिसताना. देवी माँ माझ्या देवीला ब्लेसिंग दे, माझ्या घरात देवांना ब्लेसिंग दे देवा, माझ्या सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग दे. काढा उलटे ब्लेसिंग घेऊया आपण. टॉप कप्स येणंच चालेत, राहण्यात चालेत, देवी चालेत, किंग नाही राजा. सण आला, सणाची पण ब्लेसिंग आली. एट ऑफ कप्स आली. नाईन ऑफ पेंटिकलचं कार्ड आलं आहे. बघा आधी काली. बघा आपल्याला आज देवी दुर्गा आज गुप्त नवरात्र आहे. हे बघा बघा देवीचं कार्ड आलं आहे. कालीमाता आली. कालीमाता बघा कालीमातेचं कार्ड आलं बघा. बघा कालीमातेचं कार्ड आलं आहे. हे बघा आज देवी ब्लेसिंग देते तुम्हाला. कालीमाता म्हणजे आज तुमचं हार्ट चक्र ओपन होणार आहे आणि तुमचं आता देवीची ब्लेसिंग आली म्हणजे देवी तुमची संकट दूर करणार आणि तुमच्याकडे पैसा आहे. बघा पेंटिकलचं पण कार्ड दिलं आहे बघा. 6 ऑफ पेंटिकल. 6 म्हणजे कोण? शुक्र म्हणजे लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मी घरात येते तुमच्या. 6 ऑफ पेंटिकल म्हणजे लक्ष्मी येते तुमच्या घरात आज. बघा लक्ष्मी येतात तुमच्या घरात. दुर्गा माता पण येते तुमची किंवा ही कुलदेवती तुमची कुलदेवत पण असू शकते. आज हे नवरात्र तुमची कुलदेवते कात्यानी पण असू शकते म्हणजे देवी पण असू शकते तुमची जी कुलदेवत असेल ती. आणि ही बघा ही लक्ष्मी येतेच आहे. 6 ऑफ पेंटिकल. 6 म्हणजे शुक्राचाच दिवस, शुक्राचा नंबर म्हणजे देवीचाच नंबर हा पण. हा शुक्र चांगला होतो आहे म्हणजे तुमचा लक्ष्मी पण घरात येते तुमच्या. म्हणजे लक्ष्मीची पण ब्लेसिंग आहे, कुलदेवतेची पण ब्लेसिंग आहे तुम्हाला. हे बघा इथे पण एस ऑफ पेंटिकल आलं. इथे पण मनीच आलं आहे बघा. एस ऑफ पेंटिकल म्हणजे पहिला नंबर. पेज ऑफ पेंटिकल आहे. पेज ऑफ पेंटिकल म्हणजे बघा म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी येते. एस ऑफ पेंटिकल म्हणजे नवीन हे म्हणजे नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करताय, नवीन काहीतरी बिझनेस ओपन करताय, काहीतरी नवीन करताय. बघा देव तुम्हाला ब्लेसिंग देते भरपूर. देवी तुम्हाला काहीतरी करायला. हे बघा आणि इथे कपची पण एनर्जी आली बघा. इथे कपची पण एनर्जी आली. किती कप्स आहेत बघा. बघा म्हणजे तुमची म्हणजे मॅनिफेस्ट कराल तुम्ही ते सगळं पूर्ण होणार आहे बघा. ते मॅनिफेस्ट कपची एनर्जी आहे बघा. 10 ऑफ कप्स. 10 ऑफ कप्स म्हणजे सूर्याची एनर्जी. सूर्य म्हणजे सूर्य तुमचं चांगलं होतं आहे बघा. इथे पण सूर्य आला आहे. द सन म्हणजे सनची एनर्जी म्हणजे सनची एनर्जी पण येते. म्हणजे सन आला म्हणजे तुम्हाला नेम फेम सगळंच आलं म्हणजे देवी तुम्हाला फेमस करणार पुढच्या 3 गोष्टीत. आणि प्रॉस्परिटी पण सण आला म्हणजे प्रॉस्परिटी आलीच तुम्हाला. आणि ते सगळं हे झालं हे सेलिब्रेशनचं कार्ड आहे म्हणजे काही तुमच्या चांगलं होते. सेलिब्रेशन करते फॅमिली बरोबर तुम्ही. आणि 10 ऑफ कप्स आला म्हणजे सगळ्यात मॅनिफेस्ट पूर्ण होते. तुमचं करिअर फायनान्स का असेल तुमच्या प्रॉपर्टी वगैरे सगळंच हे होतं. हे बघा इथे पण 9 ऑफ कप्स. 9 ऑफ कप्स आलं. 9 म्हणजे मंगळाचं कार्ड. तुमचं मंगळ पण चांगलं होतं आहे. तुमचं प्रॉपर्टीचं पण काम होऊ शकतं चांगलं. तुम्ही जे काय विचार करत होता प्रॉपर्टीबद्दल. आणि इथे बघा इथे हा पण 8 ऑफ कप्स आहे. 8 म्हणजे काय? शनीचा नंबर म्हणजे शनी पण तुमचा चांगला होतो आहे. हे करून म्हणजे सगळ्यात मॅनिफेस्ट चांगले होते तुमच्या इथे. पण तुम्हाला आता पैशाबद्दल जास्त हे नाही. तुम्ही देवाच्या ह्याच्यामध्ये जात आहे पुढे. आणि जे तुमचं लोक वाईट करतायत मागच्या लोकांना सावरून तुम्ही पुढे जात आहे हे करून. हे बघा इथे 2 ऑफ कप्स म्हणजे देव. इथे चंद्र आहे बघा तुमचं म्हणजे सूर्य. जिथे सूर्याचं कार्ड येतं ना तिथे चंद्राचं कार्ड इथंच येतं. सूर्य चंद्र दोन्ही पण तुमचं चांगलं होतं आहे. कळलं? दोन्ही पण तुमचं चांगलं होते. सूर्य पण चांगलं होते, चंद्र. हे आई आणि वडील. सूर्य म्हणजे 1 नंबर 2 नंबर आई
दोन्ही तुमचं चांगलं होते. आणि हे बघा 2 ऑफ कप्स आलं म्हणजे चंद्र आलं म्हणजे तुम्ही सगळ्या याच्यामध्ये बॅलन्स करणार तुमच्या सगळ्या, आणि तुम्हाला काहीतरी देवाकडून गिफ्ट मिळतं आहे, देवाचा आशीर्वाद मिळतो आहे, किंवा तुमचा कोण पार्टनर असेल, तुमच्यावर नवरा असेल, काय पट असेल तुमचं पटत नव्हतं ते आता तुमचे रिलेशनशिप चांगले होत आहे. तुमच्या जवळ येणार कोणतरी, किंवा कोण नवीन प्रपोजल येईल, किंवा नवीन कोणाचं लग्न जमायचं त्याचं लग्न जमेल. हे बघा सुंदर कार्ड आले बघा. देवी चालली आज ही देवीची. आणि हे बघा किंग ऑफ सॉर्ड म्हणजे पॉवर येते तुमच्याकडे, एक पॉवर देते देवी तुम्हाला लढण्याची. तुमच्या आयुष्यात काही दुःख असतील त्याला देण्याची एक हिंमत देते देवी तुम्हाला. काली माता आली म्हणजे सॉर्डचं कार्ड येणारच. काली माता कोण असते? लढणारी, आपली संकट राक्षसांचा वध करते, हे करते काली माता, म्हणजे सॉर्ड तर येणारच ना. हे बघा म्हणजे सॉर्डची एनर्जी येणार तुमची, एक राजाची एनर्जी. म्हणजे जिथे काली माता आहे तिथे शंकर पार्वती हे शंकर येणारच आहे बघा. शंकर आणि कालभैरव आणि शंकराचं हे म्हणजे बघा, म्हणजे शंकर पार्वती. आज दुर्गादेवी म्हणजे नवरात्र आहे म्हणजे पार्वतीचंच हे आहे. शंकर आणि पार्वती बघा दोघं पण आलेत आज तुम्हाला ब्लेसिंग द्यायला. म्हणजे शंकराची पण भरपूर ब्लेसिंग येते तुम्हाला, शंकर पण ब्लेसिंग देतो आहे तुम्हाला. हे बघा इथे पण तुम्ही हे करताय. 2 ऑफ वॉन्ड्स आलेत. 2 ऑफ इथे पण चंद्राची ब्लेसिंग, चंद्र चांगला होतो आहे तुमचं. आणि इथे तुम्ही ॲब्रॉडला जाण्याच्या मार्गावर आहात बघा. तुम्ही इथून ॲब्रॉडला पण जाऊ शकता. सुंदर कार्ड आहे. काहीतरी नवीन ओपन करणार आहात तुम्ही, काहीतरी क्रिएटिव्ह करताय. सुंदर कार्ड आहे बघा, काहीतरी चांगलं होणार. आणि हे बघा, आणि इथं पण नाईट ऑफ वॉन्ड्स, हे पण वॉन्ड्सचं कार्ड आहे. नाईट ऑफ वॉन्ड्स म्हणजे जलद गतीने तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी येते, काहीतरी जलद गतीने फायरिंग आणि म्हणजे तुम्ही उत्साह आहे ते करण्यासाठी, आणि भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतेच आहे तुम्हाला. भरपूर तुमच्याकडे बघा भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे, उत्साह आणि तुम्ही काहीतरी करताय. इथे पण 3 ऑफ पेंटिकल्स म्हणजे तुम्ही टीमवर्क पण करू शकता, म्हणजे पेंटिकलची ऊर्जा आहे. हे बघा इथे. आणि इथे एस ऑफ वॉन्ड्स म्हणजे नव्याने तुम्ही सुरुवात करताय. 2 प्रॉपर्टी ग्रोथ होते तुमची, भरपूर ग्रोथ होते तुमची. हे बघा इथे बघा, इथे 3 ऑफ पेंटिकल्स आलं. 3 ऑफ पेंटिकल म्हणजे तुम्ही सेलिब्रेशन करताय, कोणतं तरी सेलिब्रेशन करताय तुम्ही. बघा तिथे 10 ऑफ पेंटिकल कप्स पण होतं, आता इथे 3 ऑफ कप्स. 3 म्हणजे तुमचा गुरु पण चांगला होतो आहे. 3 ऑफ कप्स म्हणजे फॅमिलीला घेऊन तुम्ही हे करताय, सेलिब्रेशन करताय. हे बघा इथे पण हे 6ची एनर्जी, ही पण 6 म्हणजे शुक्रच. म्हणजे हे बघा 6 ऑफ पेंटिकल म्हणजे तुम्ही बॅलन्स करताय. म्हणजे भरपूर तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही एकटा यूज नाही करणार, दुसऱ्यांना दान पण करणार. कोण तुम्हाला पण मदत करू शकतं जर तुमच्याकडे नसेल तर. म्हणजे पैसा येतो, लक्ष्मी भरपूर नेते तुमच्याकडे, कळलं. आणि हे बघा इथे गुरु पण येते, गुरुचं कार्ड. हे बघा गुरुचं कार्ड आलं म्हणजे तुमच्या आयुष्यात गुरु पण येतो आहे. गुरुचं कार्ड, गुरु पण येते तुमच्या आयुष्यात. हे बघा गुरु पण येते तुमच्या आयुष्यात. बघा गुरु पण येतं आहे तुमच्या आयुष्यात. बघा गुरुचं कार्ड आहे बघा. म्हणजे ह्या महिन्यात तुमच्याकडे गुरु येईल, तुम्हाला कोण गुरु भेटेल तुमचं ज्ञान चांगलं वाढवायला, नॉलेज वाढवायला तुम्हाला आणि ह्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे. ह्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही गुरुचरित्र वाचा, ह्या महिन्यात गुरुचरित्र वाचा, गुरु भेटेल तुम्हाला. गुरुपौर्णिमा आहे, गुरुचरित्र आता कोण स्वामींचं करत असेल स्वामींची पोथी वाचा. आपण स्वामींचं हे करतो, साईबाबांचं हे साईबाबांची पोथी वाचा. ह्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे. आणि आता गुप्त नवरात्र चालू आहेत, मग तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं जास्त पूजा करा. ह्या महिन्यात जास्त कुलदेवतेची पूजा करा. हे एक कार्ड आलं होतं 3 ऑफ एम्प्रेस. मी इथले बघा सुंदर, म्हणजे तुम्ही ह्या भूमिकेत राणीच्या भूमिकेत जाल. हे बघा राणीच्या भूमिकेत बघा, ही पण देवीचंच कार्ड आहे. म्हणजे लक्ष्मी आहेच तुमच्या पायात बघा. लवर्सचं कार्ड म्हणजे तुमचं लवर्स कोणतरी भेटेल तुम्हाला, नवीन भेटू शकतं, किंवा जुनं रिलेशन तुमचं चांगलं होऊ शकतं, किंवा तुमच्या घरातले रिलेशन असतील ते खराब असतील ते चांगले होतील. आणि हे म्हणजे 6ची एनर्जी बघा जास्त आहे, म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे भरभरून येणार आहे. 6 शुक्र भरपूर तुमचं चांगलं होतं आहे. आणि विक्ट्री म्हणजे तुम्हाला कशा तरी विक्ट्री होणार आहे. तर तुमच्या मागे कोणी दुश्मन होते जे तुम्हाला काही हरवण्याचा प्रयत्न करत होते, तुमच्यावर काही करणं निगेटिव्हिटी आणायचा प्रयत्न करत होते, ती मागे जाऊन तुम्हाला विक्ट्री भेटते. बघा विक्ट्रीचं कार्ड आहे, विक्ट्री विजय होते तुमचा कशात तरी. सुंदर कार्ड आले. इथे पण कार्ड आहेत अजून सुंदर. हे बघा आणि हे डेटचं कार्ड आहे. हे बघा हे पण कालभैरवच आहे. आता काली माता आहे, कालभैरव आहे. बघा शंकर आले, कालभैरव आले, म्हणजे डेट म्हणजे सगळं तुमचं जुनं निघून जातं आहे आणि नवीन विक्ट्री होते तुमची. हे बघा हे 5 नंबर. आज बुद्धाचं कार्ड. आज बुद्ध म्हणजे बुद्ध पण चांगलं होतं आहे. आज बुद्धाचा वार आहे बघा. म्हणजे जे तुमच्या
जे काय होतं तुमच्या मागचं ते आता सगळं निघून जाते. कुलदेवत प्रसन्न आहे. ह्या लोकांना पण शिक्षा देणं. कालीमाता ज्यांनी तुमच्यावर काय वाईट केलेलं त्यांना आता कालीमाता आले म्हणजे ह्यांना चांगली शिक्षा. ह्यांच्या सगळं ज्यांनी काय केलं होतं ते रिटर्न ह्यांना तुम्हाला त्रास दिला होता ते. आणि आज बुधवार आहे. आज गणपतीचा वार पण असतो. आज आपण गणपतीची पण पूजा करतो. तर गणपतीला दुर्वा घालाल आज तर आपली दुर्वा व्हा म्हणजे आपली बुद्धी चांगली होते. आणि जिथे बुद्धी येते तिथे सरस्वती पण येते. गणपती बुद्धीचं आलं की सरस्वती पण आली म्हणजे आपल्याकडे नॉलेज भरभरून येतं. आणि नॉलेज असेल तरच आपण ह्या गोष्टी चांगला बिझनेस करू शकतो. नॉलेज नसेल तर आपण बिझनेस कधीच चांगला करू शकत नाही. म्हणूनच गणपतीला दुर्वा व्हायला विसरू नका. मग गुप्त नवरात्र पण आहे. कुलदेवतेची पण पूजा करा. कुलदेवतेची पण दुर्वा, परत दुर्गादेवी, लक्ष्मी ह्यांची पण पूजा करा. कमळ घाला देवीला. आज कमळ, लाल गुलाब जेवढं घालाल, अत्तर, दालचिनीची पावडर, वेलची, लवंग जेवढं व्हाल देवीला तेवढी देवी आपल्या प्रसन्न होते. आणि आज गुप्त नवरात्र आहे तर घरात कोणीही लहान मूल तुमच्या घरात येऊ शकतं. तिची पूजा म्हणजे पूजा नाही, जशी तुम्ही हळद कुंकू लावा किंवा तिला खायला द्या, पण खाली हात पाठवू नका. आज कोण लहान मूल घरात आलं तर तिला देवीच्या रूपात लक्ष्मी पण तुमच्या घरात आज येऊ शकते. किंवा ह्या 9 दिवसात देवीचं एवढं कोणी देवी येऊ शकते घरात. तर तिला खाली हात पाठवू नका. काहीतरी चॉकलेट वगैरे द्या पण खाली हात पाठवू नका. आणि गुरुपौर्णिमा जवळ येते तर पारायण चालू करा गुरुचरित्र पारायण चालू केलं तर आपलं खूप चांगलं होतं सगळ्यांचं. विसरू नका आज. हां, माझ्या सोल परिवाराला देवाने खूप छान ब्लेसिंग दिले. थँक्यू माझ्या सोल परिवार.